मग त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळात जर एखादी लढाई त्यांनी जिंकली मोठी स्वारी की मग त्यावेळेला हे सगळे गरुड चक्के असतील, विजय स्वाऱ्या हे सगळे निघायचे. आजही आमच्या दिंडीमध्ये, आमच्या देवकार दिंडीमध्ये 2 पुढं अब्दागिऱ्या चालतात आणि एक जरीपाटका चालतो. जरीपाटका म्हणजे विजय ध्वज समजला जातो. तो आजही दरवर्षी आम्हाला त्यांच्या घरून येतो. 2 येतात ध्वज. तो एक दिंडीमध्ये चालतो आणि एक रथापुढं चालतो. अब्दागिरी असती ती रथापुढं चालते. त्याच्यावरती एक बाजूला हनुमंतराय असतात, एक बाजूला गरुड असतात. रथ पण त्याच पद्धतीचा आहे. आपली योनी आहे, योनीप्रमाणे असतं. मत्स्य, कच्छ, वराह अवतार, ही जी अवतार परंपरा आहे त्याप्रमाणे मग राम अवतार, मग कृष्ण अवतार, हे सगळं योनीमध्ये त्यात सगळे. ते फक्त आम्ही आता काय होतं, दररोज फुलांनी त्याला सजवलं जातो, त्यामध्ये झाकलं जातं, दिसतच नाही काय. पण त्यामध्ये ते सगळे वरती पण पुढे हनुमंतराय आहे, मागं गरुड आहे. कळसाच्या ठिकाणी त्याला दररोज त्याची पण पूजा केली जाते. त्याला हार वगैरे घातले जातात. दररोज आमच्या रथ साधला जातो. रथाचं पण नियोजन असतं, बैलाचंही नियोजन, घोड्यांचं पण नियोजन, सोहळ्यामध्ये चालताना आमचं पण नियोजन.